मराठी माणसासाठी उभाटा एक पर्याय आहे. मुझे लगता है बीजेपी आज काहीच सांगू शकत नाही. पण बहुतेक बीजेपीच निवडून येईल. बहुमत असं कोणाला मिळणं मुश्किल आहे यार. ज्यांच्याकडे सत्ता येते ते विकास करू देतात, पण ते त्यांना इच्छा असली पाहिजे. कारण हे सगळं आळोआवरचं पाणी आहे. ती जिंकणार तर बीजेपी, दुसरं काही ऑप्शनच नाहीये. ठाकरे बंधूंनी किंवा शिवसेनेने फक्त मराठी माणसाच्या भावनांचा जास्त वापर केला. माझ्या मते आशिष शेलारनी व्हायला पाहिजे. इज द बेस्ट मॅन राईट नाव. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 29 महानगरपालिकांची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. या महानगरपालिकांपैकी सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका, जी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. 72,427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या या महानगरपालिकांमध्ये आता 227 जागांसाठी लढत रंगणार आहे. आणि या लढतीमध्ये अधिक आकर्षाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठी आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. तसंच दुसरीकडे शिवसेना भाजप यांची अभेद्य युती आहे. पण या राजकीय समीकरणांच्या पलीकडे जनतेच्या अनेक समस्या आजही तशाच प्रलंबित आहेत. पाण्याची समस्या, वाहतुकीची कोंडी या अशा अनेक समस्यांनी जनता त्रस्त आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आज काय आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय फरक पडणार आहे, जनतेला मुंबईचा महापौर म्हणून कोण हवंय, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया जनतेचा कौल कोणाला येते. काका, निवडणूक काही दिवसांवरती आली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये काय निकाल लागला पाहिजे, काय वाटतं? शिवसेना, उद्धव, उभाटा. उभाटाचे काम आहेत. उभाटा मराठी माणसासाठी उभाटा एक पर्याय आहे. भाजप, दुसरं कोण येणार आहे असं काय वाटतं? सगळे तेच मत देतात तर दुसरं काय करणार? सगळे मताचं तेच पडल्यानंतर काय बोलणार? काय कुणाला कोण सांगू शकत नाही. भाजप शिवाय येऊ शकत नाही कोण. मुझे लगता है बीजेपी आज. आणि ऑलरेडी मनसे शिवसेना तर दादर किंवा कुठल्याही मुंबईच्या रिजन्स मध्ये पॉवरफुल आहे. तर ते त्यांच्या कामांवर अवलंबून आहे की ते येतील की नाही. तर जर लोकांना वाटतं त्यांनी यावं, लोक त्यांना मत देतील, ते येतील सुद्धा. काहीच सांगू शकत नाही. बदल पण नाही आणि घडणार पण नाही. सगळे मराठी माणसं आपलीच माणसं आहेत शेवटी. कोण निवडून येईल याची काय गॅरंटी सांगू नाही शकत, पण बहुतेक बीजेपीच निवडून येईल. कारण आतापर्यंत तेच होत आलंय. जास्तीत जास्त मतं त्यांचीच आलेली आहेत. एक हाती मत त्यांचंच येणार आहे, बाकी कोणाचंच येणार नाही. त्यामुळे निवडणूक नाही घेतलात तरी चालेल. बहुमत असं कोणाला मिळणं मुश्किल आहे यार. अंधाधुंदीचा कारभार आहे. काही कळत नाहीये म्हणजे कोण येईल असं. हा याच्यातल्या पक्षातला त्याच्यात जातोय, त्याच्यातला याच्यात तो काही कळायलाच मार्ग नाही. काय सांगू शकत नाही. त्यांच्यात आतल्यात खूप चाललेलं आहे. आम्ही काय सांगणार कोण निवडून येणार म्हणून. प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे जे ऐकून ना आम्हाला जसं वाटतं, काय माहिती नाही. आम्ही काय कोणाबद्दल तसं बोलू शकत नाही. ज्यांच्याकडे सत्ता येते ते विकास करू देतात, पण ते त्यांना इच्छा असली पाहिजे. पण यावेळेला असं वातावरण दिसतंय की भाजप आणि शिवसेना यांचं जास्त हे दिसतंय. आणि मराठी मुद्द्यावरती ही लोक इलेक्शनच्या वेळेलाच बोलतात. एवढे वर्ष मराठी मुद्दा नव्हता आणि सगळे एका माळ्याची मणी आहेत. इलेक्शनला काय अशी म्हणजे काय गॅरंटी नाही कोण येईल की नाही. कारण हे सगळं आळोआवरचं पाणी आहे. जो तो आपलं फक्त पैसे घेणार आणि आपली कामं करणार आणि लोकांना कामाला लावणार. ती जिंकणार तर बीजेपी, दुसरं काही ऑप्शनच नाहीये. वी हॅव नो अदर गुड पार्टीज. गुड, नॉट दॅट बीजेपी इज द बेस्ट, बट देयर इज नो अदर ऑप्शन अवेलेबल. कारण राज आणि उद्धवला काही अर्थच नाहीये, बाकी कोणी नाहीच आहे. 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. गेली 5-6 वर्ष लोकप्रतिनिधी नव्हता मुंबईला. त्याचा फटका मुंबईकरांना बसलाय असं बसलाय का, असं का वाटतं? का म्हणजे सगळं महागाई किती आहे, सगळं काय हवं तसं चाललं बीएमसीचं राज्य. आमचा तर जन्म इथे झाला, 77 वय झाला. आम्ही सगळं राजकारण बघितलं, पण काय पटत नाही. कारण का आताच बघतच पैसे दिले का इकडे जात. आपण मारडे माणसांना देतो. मारडे आपण मारडे आहेत. हा, आमचे राज ठाकरे चांगले बोलतात. आम्ही देतो मारडे, पण दुसऱ्या दिवशी मारडे पळतो. मग कोणाला द्यायचं? मग नक्की सांगता येणार नाही, पण हल्ली आहे ना, ज्याचा जास्त बोलबाला असणार त्यालाच देणार. जो विकास करेल ना त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. तर आम्ही भरपूर वर्ष मागे आहोत, पण आता जसं बीजेपी आलेली आहे स्वतः पुढे, तर आम्हाला विकासासाठी आम्ही त्यांना पुढे मतदान करणार. मध्ये ठेवायचं नाही त्यांना चोरांना.
यांना हाकलवून लावा. गुजराती नाही पाहिजे, मराठा पाहिजे. ही मराठीची अवलाद आहे इथे मुंबईमध्ये. हा, मराठी पाहिजे. मराठीत असेल तर राहायचं, नाही तर भागायचं इकडनं. पहिल्यापासून जो आमची आहे शिवसेना त्यालाच आम्ही करणार. लहानपणापासून आमची शिवसेनाच आहे ते आम्ही त्यालाच, म्हणजे आम्ही तर काही मतं फोडणार नाही की मतं कुठे जाणार नाही. आमची शिवसेना, आम्ही शिवसेनालाच करणार. कायदा सुव्यवस्था आहे का इकडे? मुलगी सुरक्षित आहे नाही ना, मग ह्याच्याविषयी मी काय बोलू शकतो? नाही, खरं आहे ते बोलले. खिरापत काय आम्हाला वाटणार आहेत का? आम्ही कुठच्या साथ नाही. प्रशासकीय काम आताच्या प्रशासनामध्ये समाधानी आहात की सत्तावाला हवंय? समाधानी अजिबात नाही. आणि आता जे चाललेले ते आम्हाला अजिबात पसंत नाही. त्याच्यामुळे येणारे कोण आहेत त्यांनी चांगलं यावं आणि चांगलं करावं. माझ्या मते आशिष शेलारनी व्हायला पाहिजे. ही इज द बेस्ट मॅन राईट नाव. राज आणि उद्धव यांची युती झाली आहे आता, काहीतरी फरक पडेल असं वाटतं? काही नाही. अजिबात नाही. दोघही पडतील. काही त्यांना मतं मिळणार नाहीत. नोबडी हॅज एनी फेथ इन देम एनीमोर, व्हेरी ऑनेस्टली. माझं नाही म्हणत आहे, लोकांचं. आय डोंट थिंक एनीबडी हॅज एनी फेथ इन देम एनीमोर. खूप झालं करून आता. पण एकच मनुष्य आहे मुंबईमध्ये, आशिष शेलार. मराठी माणसाला त्यांची खूप गरज आहे. आणि ही महागाई आहे, खूप लेडीजचे अत्याचार होतात, लेडीजवर बलात्कार होत आहेत. हे सगळे प्रकार थांबवले जातात. हो, नक्कीच बदल व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये त्याची सध्या गरज आहे, खास करून मराठी लोकांसाठी. आता जे बीजेपीने करून ठेवलंय त्याच्यामध्ये गरज आहे ठाकरे बंधू निवडून येण्याची. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत ना, सांगता येत नाही कोणाला. जो भी आएगा हित में काम करना चाहिए, जनता के हित में काम करना चाहिए. मुझे ऐसा लगता है समाज में कुछ बेटर इम्प्रूवमेंट होना चाहिए, रोड वगैरह सही होने चाहिए. नहीं, जो भी आए अच्छा काम करे, काम होना चाहिए, बस काम से मतलब है. कोई भी आए, एम्प्लॉयमेंट बढ़ाना चाहिए स्टूडेंट्स के लिए. ठाकरे बंधूंनी किंवा शिवसेनेने फक्त मराठी माणसाच्या भावनांचा जास्त वापर केला, पण मराठी माणसासाठी काही योग्य असं काम केलेलं मला काही दिसलेलं नाही. वेगवेगळ्या गट तयार करून उभे राहिले आहेत अपक्ष. पण क्रियावंत पक्षाचा जो कार्यकर्ता असतो, जो पदाधिकारी असतो, त्याने पण पक्षावरती आपलं हे लक्ष केंद्रित केलं नाही. आता जर क्रियावंत शिवसेनेपासून सुरुवातीपासून जे आहेत आणि ते आहेत ते शिवसेनेमध्ये असताना काहीतरी मतभेद बिघडले म्हणून पक्ष सोडून जाणं हे बरोबर नाही. स्वतःचा बाप मुलग्याशी कसा तरी वागला म्हणून मुलग्याने सोडून जाणं बरोबर आहे का? मुंबईचा महापौर मराठीच व्हावा, कारण मराठी लोकांची जी काही इथे म्हणजे विचार प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने मांडले जातील. तर आपण आता पाहिलं की जनतेच्या मनात प्रश्नांचा डोंगर आहे आणि अपेक्षांची शिदोरी सुद्धा मोठी आहे. काही जणांना वाटतंय की ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाला आधार मिळेल, तर काही जणांना विकासाची अपेक्षा आहे. राजकीय समीकरणं बदलत असतात, पण जनतेच्या मनातली प्रश्न मात्र तेच आहे. येत्या काळात महानगरपालिकेची निवडणूक कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार आणि मुंबईचा महापौर कोण होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कॅमेरा पर्सन संदेश मेनेसह मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.